ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव।
आपलं झालं होतं ओम जीवनमुक्ताय नमः, इथपर्यंत आपण पाहिलं होतं. ओम निरंकुशस्वातंत्र्यानुभूताय नमः. ओम निरंकुशस्वातंत्र्यानुभूताय नमः. म्हणजे काय? आपण मुक्त राहू इच्छितो. आपल्याला मुक्ती हवी आहे आणि कोणाचं कंट्रोल नको आहे आपल्याला. अनियंत्रित मुक्ती हवी आहे. कोणी आपल्याला विरोध करता कामा नये, थांबवता कामा नये. त्याला म्हणतात निरंकुश स्वातंत्र्य. पण आपण ते प्राप्त करू शकत नाहीये. नुसतं ते हवं आहे आपल्याला. म्हणजे समजा उदाहरणार्थ की काय आहे, समजा लहान मुलं आहे. लहान म्हणजे काय? त्या मुलांना आहे ना आईवडिलांनी सोडावं लागतं. शाळेला, क्लासला असं सोडावं लागतं. हां, पण ते थोडेसे मोठे झाले, त्यांना काय हवं असतं? कुणाला सायकल हवी असते. अजून मोठे झाले की त्यांना गाडी हवी असते. म्हणजे काय? स्वतंत्रता पाहिजे. स्वतंत्रता हवी. अवलंबून राहायला नको, कोणावरही अवलंबून राहायला नको आहे असं आपल्याला हवं असतं. आणि तसा आपण प्रयत्न करतो की सारखं अवलंबून नको. म्हणजे कोणाचा अंकुश आपल्यावर नको. दुसऱ्याला जर वेळ असेल तरच तो आपल्याला सोडेल असं आपल्याला नको. स्वतंत्रपणे पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे जाता आलं पाहिजे. याला म्हणतात काय? निरंकुश स्वातंत्र्य. निरंकुश स्वातंत्र्य म्हणजे कोणाचाही अंकुश त्याच्यावर असता कामा नये, कोणाचाही अधिकार असता कामा नये. आपल्याला स्वतंत्रपणे सगळीकडे वावरता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे.
भारताला सुद्धा स्वातंत्र्य हवं होतं की नाही? भारतीय लोकांना स्वातंत्र्य हवं होतं. ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर नको होतं. मग तो प्रश्न राजकीय असो का सामाजिक असो का आर्थिक असो, वैयक्तिक असो का कसाही असो, पण आपल्याला हवं असतं आपण स्वतंत्र आहोत का? आपल्याला गुलामगिरी नको आहे. कोणाच्या तरी अंडर राहून असं मर्यादित नको आहे आपल्याला. कोणाची तरी भीती नको आहे, प्रतिबंध नको आहे, विरोध नको आहे. पण आपण हे कधी पाहिलं नाही आहे की इतर तर दुसरे लोक आपल्याला विरोध करतील किंवा काही करतील, पण आपलं मनच आपल्याला प्रतिरोध करतं की नाही? सारखं मनात एक गोष्ट आली तर त्याच्या विरुद्ध गोष्ट येते मनात दुसऱ्या वेळी. म्हणजे आपल्या मुक्तीचं कारण मन बंधन घालतं. मुक्ती न मिळण्याचं कारण मनच आहे. आपण मनाचं स्वामी असायला पाहिजे. माझ्या मनात जर एखादी गोष्ट आली, छोटीशी गोष्ट, आत्ता मला झोपावंसं वाटतं, अशी गोष्ट माझ्या मनात आली, तर मनाचं ऐकायचं आहे का योग्य ते करायचं आहे ते आपण ठरवायचं. मनाचं ऐकलं म्हणजे मनाचे आपण गुलाम झालो. आणि मनात येईल तसं वागायला नाही म्हणण्याची क्षमता फक्त गुरुमध्ये असते. पूर्णपणे स्वतंत्र असतात गुरु आणि सत्याशी एकरूप असतात. अशा गुरुतत्वाला जे पूर्णपणे मुक्त आहेत त्यांना प्रणाम. पुढे आहे ओम पुण्यविवर्जिताय नमः. ओम पुण्यविवर्जिताय नमः. म्हणजे सत्याला ना काही चिकटत नाही. आता तुम्ही काहीही करा, सद्गुण किंवा दुर्गुण यांच्या व्यतिरिक्त सत्य आहे. सद्गुण म्हणजे सुद्धा सत्य नाही आणि दुर्गुण म्हणजे सुद्धा सत्य नाही. केलेलं आहे किंवा न केलेलं आहे याच्यापेक्षा सुद्धा सत्य अगदी वेगळं आहे.
काय आहे, सगळ्याला जरी साक्षीदार सत्य असलं तरी सत्य हे म्हणजे सगळ्याला साक्षीदार जरी मन असलं तरी मनाला मात्र साक्षीदार सत्य आहे. मनाने आपण सगळ्या गोष्टी जाणतो, पण मनात काय काय आहे, मनात काय काय चालू आहे, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, मुक्त असणाऱ्या गोष्टी, बंधनात्मक गोष्टी, सगळं हे याच्यावर सत्याचा अंकुश असतो. त्याच्यामुळे सत्याचं बोट धरलं मनापेक्षा तर ते जास्त योग्य आहे. म्हणजे आपण जर म्हटलं की ईश्वरच सगळीकडे व्यापलेला आहे, तर ईश्वरामध्ये काय काय आहे, तर आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे, हे सगळं विश्व आहे. मनाला आपण जास्ती महत्त्व देतो, पण शेवटी मन हे कशात व्यापलेलं आहे, ईश्वरामध्ये किंवा त्या चैतन्यामध्ये व्यापलेलं आहे. म्हणजे आम्हाला जे स्वातंत्र्य हवं आहे, शेवटी आम्हाला जे सगळ्यापासून सुटका हवी आहे, ते कशाचं बोट धरून सुटका होईल आपली, तर ज्याच्यावर सगळ्याचा ज्या सगळ्यावर ज्याचा अंकुश आहे त्याचं बोट धरलं तर आपली सुटका होईल. म्हणजे कशाच्याच बंधनात आपण राहणार. एक छोटी गोष्ट आहे, एक उदाहरण घेतलं आपण की काय आहे, एक साधारण एक 5वीतला मुलगा आहे. त्याचा दादा म्हणतो की तू अभ्यास कर. त्याची ताई म्हणते की तू ड्रॉइंग काढ, तुझं ड्रॉइंग कच्चं आहे. त्याचे बाबा म्हणतात की तू झोपून जा. पण त्याच्या जे मनात आहे ते आई म्हणते की तुला थोडा वेळ खेळायचं आहे का, पण थोड्याच वेळ खेळायचं, हां तू खेळून ये. त्यांनी काय केलं, आईचाच हात धरला. म्हणजे कुणाच्याच बंधनात राहायला नको, कारण आईचं सगळेजण ऐकतात घरात. एकटं बाकी कोणी काही म्हटलं तर कोणाचंच ऐकत नाही, तेवढ्यापुरतंच आहे. म्हणजे सगळ्यावर आईचा अंकुश आहे. त्याच्याप्रमाणे यातलं मन घेतलं, यातली बुद्धी घेतली, यातलं देह घेतला, यातली इंद्रिय घेतली आणि त्याच्याप्रमाणे आपण वागलो तर आपल्याला जे निरअंकुश, निर म्हणजे नाही, कुणाचंही बंधन नाही, आपल्याला मुक्त व्हायचं आहे. हे आपल्याला जमेल का मग? का जमणार नाही.
तर यातल्या प्रत्येक गोष्टीवर कशाचा अंकुश आहे? सत्याचा. सत्यावर मात्र कशाचाच अंकुश नाही. अंकुश म्हणजे अधिकार. मन हे परत सत्याच्याच ताब्यात आहे. म्हणजे काय? उदाहरणार्थ, मनाने जे कामं केलेली आहेत, देहाने जी कामं केली, आता नको ती कामं जर देहाने केली तर आपण आजारी पडतो. तसं मनाने काही कामं केली तर काय होतं? त्याचे तसे रिझल्ट्स मिळतात आपल्याला. बुद्धीने काही कामं केली त्याचे कमी जास्त रिझल्ट्स मिळतात. त्याचं कारण त्याच्यावर सत्याचा अंकुश आहे. पण या सगळ्यावर सत्य आहे. ते सत्याचंच बोट जर आपण धरलं तर आपण मुक्त नाही आहे का? आपल्यावर कोणीच नाही आहे. म्हणून सत्य प्राप्त करून घ्यायचं. आणि असं सत्य ज्या गुरूंनी प्राप्त करून घेतलंय त्या गुरुला माझा प्रणाम. बाकी देहाने कमी जास्त कर्म होऊ शकतात, मनाने कमी जास्त कर्म होऊ शकतात, मागे पुढे होऊ शकतं. मग त्याचे रिझल्ट्स आपल्याला कमी जास्त मिळू शकतात, गॅरंटी नाही. पण जर सत्य प्राप्त करून घेतलं तर मात्र आपण मुक्त असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय आहे? करणारे आपण कोणी नाही आहोत या भावनेने करायचे, आणि फळं भोगणारेही आपण कोणी नाही आहोत या भावनेने त्याचे परिणाम भोगायचे. म्हणजेच त्याच्यापासून आपण अलिप्त राहायचं आहे. त्यामुळे काय होतं? फळं येतात आपल्याचकडे. करता जो आहे त्याच्याचकडे फळ येणार, पण ती फळं कोणतीही येवत आपल्याला चिकटत नाहीत, ती निघून जातात तशीच. ओम धर्मनिष्ठाय नमः. ओम धर्मनिष्ठाय नमः. माहिती आपल्याला भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, संभवामी युगे युगे. जेव्हा अधर्म पसरतो पृथ्वीवरती तेव्हा काय होतं? परमेश्वर अवतार घेतो आणि सज्जनांचं पालन आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी वेळोवेळी तो अवतार घेतो. धर्म म्हणजे काय? स्वभाव. त्या गुणाशिवाय ती वस्तू असूच शकत नाही, त्याला म्हणतात धर्म. अग्नीचा धर्म उष्णता, सूर्याचा धर्म प्रकाश, त्याच्याशिवाय ते असूच शकत नाही.
धर्म म्हणजे मूळ स्वभाव त्या वस्तूचा. मग धर्म म्हणजे काय? आता मूळ वस्तूचा स्वभाव, हो की नाही? जसा सूर्याचा स्वभावच प्रकाश आहे, सूर्याचा धर्म प्रकाश. सूर्य हा प्रकाशाशिवाय राहूच शकत नाही. प्रकाश म्हणजेच सूर्य आणि सूर्य म्हणजेच प्रकाश. त्याच्याप्रमाणे हा मनुष्य जो आहे, मनुष्याचा धर्म काय आहे? मनुष्याचा धर्म काय? तर सत्यामध्ये स्थापित होणं हाच मनुष्याचा धर्म आहे. त्या सत्यापासूनच मनुष्य निर्माण झालेला आहे आणि तोच मूळ स्वभाव आहे. त्याच्यामध्ये आपण स्थापित होत नाही. आपल्या स्वभावाशिवाय आपण असू शकत नाही. आपण पाहिलं, धर्म म्हणजे, धर्म याचा अर्थ त्या मूळ स्वभावाशिवाय ती वस्तू असूच शकत नाही. मानवाचा धर्म काय आहे? सत्य. कारण सत्याशिवाय मनुष्य जिवंतच असू शकत नाही. चैतन्याशिवाय मनुष्य जिवंतच राहू शकत नाही. म्हणून त्याचा मूळ गुणधर्म काय आहे? चैतन्य, चेतना. आणि आपण एवढी मोठी हिंमत केली आहे की त्या चेतनेला न ओळखता आपण राहतो. आपल्या मूळ गुणधर्माशिवाय आपण कसे राहू शकू? आणि म्हणून आपल्याला काय आहे? सगळा त्रास आहे, विरोधाभास आहे या जन्मामध्ये आपल्याला. आपला मूळ स्वभाव म्हणजे चैतन्य आहे. कारण चेतनेशिवाय आपण जगू शकत नाही. आपण जर म्हटलं की माझा मूळ स्वभाव काय, तर हालचाल करणं. हालचाल न करता रात्री झोपतो की आपण, काहीच हालचाल करत नाही. माझा मूळ स्वभाव काय, तर मन आणि विचार. पण रात्री सगळे विचार थांबतात ना, म्हणजे हे सगळं झूट आहे. मग माझा मूळ स्वभाव काय, तर चेतना क्षमता राहणं, चेतना राहणं आपल्यामध्ये, हा माझा मूळ स्वभाव आहे. कोणत्याही परिस्थितीत मी चैतन्याशिवाय राहू शकत नाही. ज्याप्रमाणे सूर्य हा प्रकाशाशिवाय राहू शकत नाही. अग्नी कधी थंड नसतो. आता समजा माणसाचं जीवन आहे, किती एक 80 वर्षाचं जीवन आहे, 100 वर्षाचं जीवन आहे. मध्ये मध्ये काही होतं का त्याला? ऑन ऑफ होतं का मध्ये मध्ये? चालू बंद होतं का त्याचं जीवन? नाही, कंटिन्युअसली चालू आहे. ते कशामुळे आहे? तर चैतन्यामुळे. मुळाशी त्याच्या चैतन्य आहे.
चैतन्य हा माणसाचा मूळ स्वभाव आहे, तोच माणसाचा धर्म आहे. धर्म असणं हा माणसाचा मूळ धर्म आहे. कधी आहे कधी नाही आहे असं होतं का? होतं का सांगा तुम्ही मला. असं आपण म्हणतो का की नाही नाही आज ते नाही आहेत, अमके अमके आज नाही आहेत, आज त्यांचं जगण्याचा काळ नाही आहे, आता उद्या येतील ते, असं असतं का कधी सांगा मला. तो मध्ये मध्ये चालू बंद होतं का हे जीवन? तर नाही होत. ह्याचा अर्थच ज्या चैतन्याशिवाय हे जीवन चालणार नाही, ते चैतन्य हा मानवी देहाचा मूळ स्वभाव आहे, धर्म आहे. धर्म आणि म्हणून म्हटलेलं आहे धर्मनिष्ठाय नमः. मग आता ती जी निष्ठा आहे, ती निष्ठा कशी काय करणार? ती निष्ठा कशी दिसणार? तर ते सत्य आपण अंगवळणी पाडलं की त्याच्यामध्ये आपली निष्ठा आहे कळेल. म्हणून म्हटलंय धर्मनिष्ठाय नमः. नेचर जे आपण नैसर्गिक आहोत, ते जे नेचर आहे, ते नेचर आपलं चैतन्याचं आहे, चैतन्य स्वरूप आहे. आणि म्हणून धर्मात हे फक्त कोण राहतं? तर आपले सद्गुरू राहतात. म्हणजे काय की ते फक्त चैतन्य जाणतात. आम्हाला एवढं जरी कळलं तरी आम्ही साधना वगैरे करत नाही, आणि आम्ही ते चैतन्य जाणण्याच्या म्हणजे आपला मूळ स्वभाव जाणण्याच्या मागे आम्ही लागत नाही. म्हणून केवळ सद्गुरूला प्रणाम, म्हणजे आमच्या अंगी ते गुण येतील. सत्य जाणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण ते आपलं मूळ स्वभाव आहे. ओम अभयाय नमः. अभय. आता हा खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. अभयाय नमः. आपल्याला माहिती आहे अभय याचा अर्थ
भीतीपासून मुक्त करणं म्हणजे अभय. भीती कशाची वाटते आपल्याला सांगा आता. भीती कशाची वाटते? आपल्याला कधी स्वतःची भीती वाटते का? हे असं नाही झालं तर मी स्वतःला रागवीन बरं का, असं वाटतं का आपल्याला? नाही. मग दुसरं काहीतरी बोलेल याची भीती असते, किंवा दुसऱ्याकडनं काहीतरी काम करून घ्यायचंय तर त्याला ते पटेल का याची भीती असते, किंवा हे होईल का नाही, ते मनासारखं घडेल का नाही. म्हणजे काय, एक पहिली गोष्ट म्हणजे जे मी नाही आहे त्याची भीती, म्हणजे द्वैत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे माझ्या हातात नाही आहे त्याची भीती. ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत आणि असं घडेल का, तसं होईल का, या गोष्टींची भीती असते. मग अभयाय नमः म्हणजे काय? हे अभय कोणी मिळवलेलं आहे? संपूर्ण जीवनाचं अभय. अभय म्हणजे ज्याला जो भीतीमुक्त आहे, भीतीमुक्त असणं. भीती निर्माण होण्याची कारणं आपण बघितली आहेत. काय काय कारणं आहेत? आपल्यापेक्षा दुसरा कोणीतरी असणं, आपल्या हातात परिस्थिती नसणं, ही सगळी भीतीची कारणं आहेत. आपल्या मनासारखं घडेल की नाही, आपल्याला जे नको आहे ते नेमकं घडेल का काय, आपलं खोटं उघडकीला येईल का, या सगळ्याची भीती असते माणसाला. म्हणजे केवळ माझ्यापेक्षा जे दुसरं काहीतरी आहे त्याच्यापासून मला भीती आहे. याचा अर्थ मला जर दुसरं काही दिसलंच नाही आणि मीच आहे सगळीकडे, हा जर अनुभव आला तर भीती राहणारच नाही. सगळीकडे मीच आहे हा अनुभव येणं म्हणजे भीती राहणार नाही. मग हे कोणाला साधतं? तर हे सद्गुरूंना साधतं. जर सत्याची तुम्ही उपासना केली, स्वतःचं खरं स्वरूप जे सत्य आहे त्याची जर तुम्ही सतत उपासना केलीत, ते सत्य जर तुम्ही प्राप्त करून घेतलं तर जीवनात कशाचीच भीती राहत नाही. आणि हे अभय मिळवणारे सद्गुरू, त्यांना माझा प्रणाम असं म्हटलेलं आहे.
म्हणून इथे अभयाय नमःचं महत्त्व आहे. कशाचीही आपल्याला भीती वाटते, अंधाराची भीती वाटते. आपल्या मनाची सुद्धा भीती वाटते. काय विचित्र विचार येतात माझ्या मनात, याची सुद्धा आपल्याला भीती वाटते. जे आपल्याला माहीत नाही आहे, एखादी गोष्ट आपल्याला त्याच्याविषयी ज्ञान नाही आहे, त्याची आपल्याला भीती वाटायला लागते. असं होईल का काय, तसं होईल का काय. पुन्हा तेच की या सगळ्यावर काय माहिती का, ज्या ज्या गोष्टींच्या सानिध्यात आपण राहतो त्या गोष्टींचं आपल्याला आवड, मग भीती, स्पर्धा हे निर्माणच होतं मुळी. आपण जर शरीर मन बुद्धीच्या सानिध्यात सारखे राहिलो तर आपल्याला त्या शरीर मनबुद्धीला असलेल्या गुणांची वारं लागतं. म्हणजे काय, शरीर मनबुद्धी हे पंचमहाभूतात्मक आहेत. त्यामुळे होतं काय की त्यांना लिमिट्स आहेत, मर्यादा आहेत. आणि त्यांच्या खेळामध्ये कधी कधी भीती, कधी कधी भीती नसणं हे चालतं. परवा आपण उदाहरण घेतलं लहान मुलांचा खेळ, यशाची भीती, अपयशाची भीती, सारखं यशच पाहिजे मिळायला, अपयशाची भीती. त्याचं पण मोठं झालं की आपल्याला माहिती असतं, अरे जिंकणं आणि हारणं याच्यात काही नाहीच, मजाच नाही आहे, ते आपलं नाटकापुरतं आहे. म्हणजे जिंकणं आणि हारणं यातली भीती गेली की नाही. एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही आहे, मग या बाबतीत असं होईल का काय, तसं होईल का काय, कारण माहितीच नाही आहे काही. पण ज्यावेळी आपल्याला कळतं की आपल्याला काही माहिती असो किंवा नसो, जे व्हायचं ते होईल, आणि जे माहिती नाही आहे त्यांनी जे होणार आहे त्यातनं काही फार मोठं नुकसान नाही होणार आहे. असंच तर चालतं जीवनात. असं जर आपल्याला समजलं तर आपली भीती नाहीशी होते. म्हणजे काय आहे, या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ असणारी गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे. हे सगळं चालवणारं कोण आहे, तर ते चैतन्य आहे, ते आत्मतत्व आहे. त्याच्याशी आपण एकरूप झालो तर कळून जातं की हा सगळा खेळ आहे, यातलं खरं काहीच नाही. म्हणजे मग भीती हा प्रकारच शिल्लक राहत नाही आपल्याला. आज आहे का भीती, समजा आज मोठं झाल्यावर आपल्याला कोणीतरी सांगितलं, आता बघा हे जे झालंय ना आपलं, हे जे आपण आता हे पुस्तक घेतलेलं आहे, चर्चा करतोय आपण, असं सांगितलं कोणीतरी. म्हणजे आपण करणार नाही आहे तसं, पण असं कोणीतरी सांगितलं की हे जे पुस्तक आत्ता चालू आहे यातल्या या सगळ्या नावांचे अर्थ कोणालाही मी उभं करून विचारीन, लगेच सगळ्यांना भीती वाटेल.
पण ज्यांना समज आहे ते काय म्हणते, विचारा, मी प्रयत्न करू, ऐकलेलं आहे, प्रयत्न करू, नाही आलं तर कुठे युनिव्हर्सिटीची परीक्षा आहे. म्हणजे हे ज्ञान ज्याला आहे त्याला भीती नाही वाटत, कसलीच भीती नाही वाटत. हे एक उदाहरण दिलं. जिंकणं हरणं, स्पर्धा, पुढे जाणं, मागे राहणं, हे सगळं आपलं आयुष्य फक्त विकसित करण्यासाठी आहे, पुढे पुढे जाण्यासाठी आहे. म्हणजे ज्याला जास्त उत्तरं येतील त्याला जास्त मार्क. आता या बोलण्यात किती तथ्य आहे? समजा 10पैकी 10 मिळाले आणि 10पैकी 3 मिळाले. अरे काही नाही, हा खेळ आहे, कोणाला दाखवायचे आणि त्याच्यावर नोकरी कुठे अवलंबून आहे आपली, हे समजतं ना आपल्याला. तसं जीवन हा खेळ आहे, काहीतरी कमी काहीतरी जास्त. त्यात घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण भीती निर्माण करणारं आणि भीती काढून टाकणारं हे कोण आहे? तर सत्यच आहे, आत्मतत्वच आहे. भीती निर्माण करून ते काय करतं? त्या भीतीने आपण आपलं जीवन विकसित करत करत भराभर भीतीच्या धाकाने पुढे पुढे जावं. बाकी तथ्य काहीच नाही. आता कशालाच घाबरलो नाही तर काही करणार आहोत का आपण? बाकी त्याच्यात तथ्य काही नाही. भीतीची भीती वाटायला नको आणखीन. म्हणून ओम अभयाय नमः. पुढे ओम परमहंस संन्यासिने नमः. ओम परमहंस संन्यासिने नमः. 4 अवस्था आहेत ना आपल्या, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि शेवटी संन्यास. म्हणजे 4 अवस्था आहेत जीवनाच्या. आता त्या याच्यामधून आपण सध्या जावो का न जावो? वानप्रस्थ म्हणजे काय? संन्यासापूर्वीची अवस्था आहे ती वानप्रस्थ. याचा अर्थ संन्यासापूर्वीची अवस्था. म्हणजे काय? एकदम संन्यास नाही घेऊ शकत आपण. वनात जाऊन सुद्धा सगळं घरातलं आठवलं तर उपयोग काय, नाही का? घरातच राहायचं, पण सगळ्या व्यवहारातला आपलं जे सहभाग आहे तो हळूहळू कमी करायचा. व्यवहारांमधला सहभाग कमी करायचा म्हणजे वानप्रस्थ. असे 4 आश्रम आहेत. आधी ज्ञान घेण्यासाठी ब्रह्मचर्य, मग संसार करणं,
गृहस्थ म्हणजे समाज चालवणं जे आहे. गृहस्थ झाला की तो कुटुंब चालवेल. कुटुंब चालवण्यासाठी तो कुठेतरी काम करेल, नोकरी करेल. मग कुटुंब चालवण्यासाठी तो कुटुंबासाठी पैसा खर्च करेल. म्हणजे समाजाचा एक भाग होईल ना. देवाणघेवाण पैशाची होणार आहे इथे. समाज चालवणार कोण? गृहस्थ झाला तर तो समाज चालवेल. मग सगळं जीवन पूर्ण जगून झाल्यानंतर आधीच थोडासा काढता पाय घेण्यासाठी वानप्रस्थ, म्हणजे घरामध्येच राहा, वनातच जा असं म्हणणं नाही आजच्या काळानुसार. पण जे सगळे लोकव्यवहार आहेत ते जर करावे लागत असतील तर करायचे. पण पूर्वी जो उत्साह होता तो नाही, अलिप्त राहून ते करायचे. सगळ्या लोकव्यवहारांमधली आपली अटॅचमेंट कमी करायची, म्हणजे वानप्रस्थ. आणि मग आपण संन्यासाकडे जाऊ शकतो. मग पूर्णपणे मन काढून घ्यायचं. कारण आपल्याला माहिती आहे एकदम मन काढायला गेलं तर ते निघत नाही कशातनं. संन्यासामध्ये स्थापित होणं म्हणजेच काय, की त्याची फक्त मालकी जी आहे सगळ्याची ती मालकी सोडणं. म्हणजे वस्तू वापरणं आणि इथे ठेवून देणं, आपले विचार वापरणं आणि ते ठेवून देणं, अशी परिपूर्णता हळूहळू यायला लागते आपल्याला. विचार आला, काय करायला पाहिजे ते केलं आणि सोडून दिलं. ते मी केलं, बरं झालं, असं झालं, तसं झालं, याची काही गरज नाही आहे. इतर व्यवहारातलं तर लक्ष कमीच करायचं आहे. व्यवहारातलं लक्ष कमी करायचं म्हणजे काय, कमी करून चालत नाही आजकाल. व्यवहार सगळा करायचा, पण त्यात जास्त अडकायचं नाही. आणि 2 मिनिटं पूर्वी घडलेला भूतकाळ विसरून जायचा. त्याच्यानंतर अजून संन्यास कसला कसला घ्यायचा. तर संन्यास, विचारांचा पण संन्यास घ्यायचा. खूप विचार येत राहतात. कामापुरता विचार आला की कृती करायची आणि मोकळं व्हायचं. सुरीच्या साह्याने भाजी चिरतो, सुरी ठेवून देतो. ती सुरी आपल्याला काही विचारत नाही मी किती छान चिरते आणि सारखं मला घेऊन बसा असंही म्हणत नाही. काम झालं, ठेवून दिलं. देहाच्या साह्याने काम करायचं आणि तो देह बाजूला ठेवून द्यायचा. मनाच्या साह्याने आपल्या मनामध्ये सत्याचे विचार आणायचे,
दुसऱ्यांना प्रेरित करायचं आणि तो विचार सोडून द्यायचा. झालं. तेवढ्यापुरतं. याला म्हणायचं संन्यास. थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.